चला तर नमस्कार सगळ्यांना. परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला इन्शुरन्स कंपनी किंवा इन्शुरन्स क्लेमचा तिसरा प्रॉब्लेम पाहायचा आहे, जे की आतापर्यंत आपण ग्रॉस प्रॉफिट कशावरती कॅल्क्युलेट करायचो तर ग्रॉस प्रॉफिट सेल्स दिलं होतं, त्या सेल्सवरती ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असायचो. पण आता जो रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट दिला आहे तो कॉस्टवरती दिला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं अकाउंटिंग करायची ते आज आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये रेट ऑफ प्रॉफिट सेल्सवरती न घेता तो कॉस्टवरती आहे. मग त्याच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं अकाउंटिंग करायचं आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर येईल. क्वेश्चन पहा काय म्हणतोय क्वेश्चन या ठिकाणी. या ठिकाणी पाहू शकता, Mr. Kapoor has taken out a fire policy of rupees 5,000 on his stock on 2nd June 1987. Fire destroyed his entire stock with the exception of stock worth rupees 1,200. म्हणजे ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्याचा एंटायर स्टॉक जळाला, सगळ्याच्या सगळा स्टॉक जळाला, बट स्टॉक वर्थ रुपीज 1,000 हा एवढा स्टॉक जळाला नाही. म्हणजे त्याचे किती होते, जेवढे पोते होते तेवढे सगळेच्या सगळे 10 पोते असतील तर 10 पोतेपैकी 2 पोते शिल्लक राहिले. तर या ठिकाणी 1,200 रुपयाचा स्टॉक सेव्ह झालेला आहे, दॅट इज सॅल्वेज स्टॉक. द फॉलोइंग पर्टिक्युलर्स वेअर ऑप्टेन फ्रॉम हिज बुक. खालील पर्टिक्युलर्स आपल्याला सांगितलेले आहेत. या ठिकाणी पहिलं काय सांगितलेलं आहे, स्टॉक ऑन 1 जानेवारी ओपनिंग स्टॉक आहे, परचेस सांगितलं आहे, सेल्स सांगितलेलं आहे, परचेस रिटर्न सांगितलं आहे, सेल्स रिटर्न सांगितलं आहे. नवीन काय आलं, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. परचेस रिटर्नमधून मायनस करा, सेल्स रिटर्नमधून मायनस करा. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण हे एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. फ्रेट अँड कॅरिएज हे सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, हे सुद्धा टाकून द्या प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे कमिशन टू परचेस मॅनेजर ऑन परचेस. त्याला कमिशन दिले, कमिशन टू परचेस मॅनेजर किती, 3% कमिशन दिले. कमिशन टू परचेस मॅनेजर ऑन परचेस, परचेसवरती त्याला 3% कमिशन दिलेलं आहे. गुड्स टेकन बाय कपूर फॉर प्रायव्हेट यूज. मला सांगा याचा अर्थ काय, तर कपूरनं प्रायव्हेट यूजसाठी, पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून गुड्स टेकन आउट केलेले आहेत. म्हणजे ही आहे एक प्रकारची ड्रॉइंग. ओके, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण दाखवतो. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे, लास्ट 5 इयर ग्रॉस प्रॉफिट ऑन कॉस्ट 25%. किती आहे, पाठीमागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट सांगितला आहे 25% आहे. ओके, 25% सांगितलेलं आहे. पॉलिसी वॉज सब्जेक्ट टू ॲव्हरेज क्लॉज, आणि पॉलिसी कशी आहे, ॲव्हरेज क्लॉजची पॉलिसी आहे. याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपल्याला क्वेश्चन पाहायचा आहे. थांबा, आता घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला क्वेश्चन सॉल्व करूया. सगळ्यात अगोदर पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, ओपनिंग स्टॉक सांगितला आहे. स्टॉक ऑन 1 जानेवारी सांगितला आहे. ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ओपनिंग स्टॉक किती आहे, ओपनिंग स्टॉक हाऊ मच, इट इज 10,000, 10,000. त्याच्यानंतर पुढं आहे परचेस ऑन द डेट ऑफ फायर. लिहा डेबिट साईडलाच परचेस, पण इनर बाजूला, कारण परचेस रिटर्न आहे. परचेस किती, 52,000 रुपये, 52,000, 52,000. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे, सेल्स ऑन द डेट ऑफ फायर. सेल्स कुठे लिहितो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहा, बाय सेल्स किती, सेल्स सांगितलं आहे 61,000 इनर बाजूलाच, कारण याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट किंवा सेल्स रिटर्न दिलेला आहे. त्याच्यानंतर परचेस रिटर्न सांगितलं आहे, परचेसमधून मायनस करा, लेस परचेस रिटर्न किती आहे, परचेस रिटर्न 2,000 रुपये
मायनस करा. 52,000मधून 2,000 गेले, 50,000 राहिले. सेल्समधून सेल्स रिटर्न आपण मायनस करूया. पुढचा आयटम लेस रिटर्न. सेल्स रिटर्न किती आहे? सेल्स रिटर्न 1000 आहे, 1000 आहे. मायनस करा, आउटरला येईल 60,000. इथं हे परचेसचं 50,000 आउटरला आणा. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती आहेत? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी सांगितले आहेत 4,000 4,000 रुपये. ॲज इट इज लिहा. त्याच्यानंतर पुढं आहे कॅरिएज इनवर्ड. ते सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. कॅरिएज इनवर्ड किती आहे? कॅरिएज इनवर्ड 400 रुपये. त्याच्यानंतर आहे कमिशन टू परचेस मॅनेजर ऑन परचेस. कमिशन दिलं परचेस मॅनेजरला किती? 3% कमिशन दिलं. तर परचेस मॅनेजरला कमिशन कॅल्क्युलेट करूया. कमिशन टू परचेस मॅनेजर ॲट 3% ऑन परचेस. परचेसवरती 3%. मग परचेस कोणतं घ्यायचं? 52,000 घ्यायचं का 50,000 घ्यायचं? तर आफ्टर डिडक्टिंग रिटर्न निव्वळ परचेस किती आहे? 50,000 आहे. त्या 50,000वरती 3% कमिशन काढा. 3% जर कमिशन काढलं आपण तर येऊन जाईल 5 त्रिक 15 1,500 1,500 रुपये काय येईल? त्याचं कमिशन येऊन जाईल. आणि कमिशन आहे परचेसवर द्यायचं आहे म्हणून ट्रेडिंगच्या डेबिट साईडलाच लिहा कमिशन टू परचेस मॅनेजर किंवा कमिशन ऑन परचेस मॅनेजर म्हणा. कमिशन ऑन परचेस. कमिशन ऑन परचेस किती? 1,500 1,500. अमाऊंट लिहा 1,500 1,500 जेवढी कॅल्क्युलेट केली होती तेवढी. त्याच्यानंतर पुढं काय आहे? कमिशन झाल्यानंतर गुड्स टेकन बाय कपूर फॉर प्रायव्हेट यूज. त्या मालकानं स्वतःच्या मालकीसाठी गुड्स टेकन आउट केले म्हणजे ड्रॉईंग केली. ड्रॉईंग असेल क्रेडिट साईडला लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या बाय ड्रॉईंग ब्रॅकेटमध्ये लिहूया गुड्स फॉर पर्सनल यूज. गुड्स फॉर पर्सनल यूज किती? 1,100 1,100 रुपये पर्सनल यूजसाठी घेतले. त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे लास्ट 5 इयर्सचा पाठीमागच्या 5 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती आहे? 25% ऑन कॉस्ट सांगितलेला आहे. ऑन कॉस्ट म्हटलेला आहे. तर मग आता कसं कॅल्क्युलेट करायचं? वर्किंग नोट नंबर 2 मला सांगा अगोदर सेलमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड राहतात बेटा? सेलमध्ये कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू काय राहतं? सेल्स राहतं. ठीक आहे. मग प्रत्येक वेळेस आपण याच्यावरती सेल्सवरती काय करायचे? ते रेट द्यायचे 20% 25%. बट आता काय सांगितले त्यांनी? या कॉस्टवरतीच रेट सांगितलेला आहे 25%. मग काय करायचं आपण? डायरेक्ट एक हे लिहा किंवा डायरेक्ट आपण करूया. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॉस्टवरती आहे 25%. तर सेल्सवरती त्याला कन्वर्ट करायचे. कॉस्टवरती आहे त्या ठिकाणी 25%. तर त्याच्यामध्ये कॉस्ट आपण ॲझ्युम करूया. सपोज हेच इथलंच फॉर्म्युला घ्या. कॉस्ट आपण ₹100 100 रुपये कुठं काय करूया? ॲझ्युम करूया. आणि हा जो प्रॉफिटचा रेट सांगितला आहे ग्रॉस प्रॉफिटचा ते आहे 25%. मग सेलिंग प्राईस किती येणार? 100 अधिक 25 जर केलं तर सेलिंग प्राईस येणार 125. मग आपल्याला रेट 125वर घ्यायचा आहे. ठीक आहे. मग कॅल्क्युलेट करा. ग्रॉस प्रॉफिट भागाकारामध्ये 125 जे काही आलं
प्रॉफिटचा रेट भागाकारामध्ये सेल 125, 25 एक 25, 25 पाचीस 1600 म्हणजे रेट या ठिकाणी आपला येऊन जाईल 1/5. ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती आला? ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला 1.5 1/5 म्हणजेच 20%, 20% ग्रॉस प्रॉफिटचा रेट येऊन जातो. परत एक वेळेस कॅल्क्युलेट करून सांगतो तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. काय असतं आपल्याला आतापर्यंत कशावरती विचारायचे? ग्रॉस प्रॉफिटचा रेट सांगायचे सेल्सवरती, बट आता सांगितलं आहे त्यांनी कॉस्टवरती. ओके, मग सेलचा फॉर्म्युला काय असतो? सेल इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट असतो. आपल्याला प्रॉफिट तिथं कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल. आपल्याला सेल्सवरती प्रॉफिटचा रेट सांगायचे, बट आता त्यांनी कॉस्टवरती सांगितलं आहे. मग रेट चेंज करून घ्यावा लागेल. रेट चेंज करायचा असेल तर मग कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल म्हणून लिहा. मग कॉस्ट मनानंच 100 रुपये घेऊ आपण आणि प्रॉफिट आताच्या क्वेश्चनमध्ये प्रॉफिटचा रेट सांगितला आहे 25% म्हणून 25 घ्या आणि 100 प्लस 25 जर केलं तर 125 येऊन जाईल सेल. मग आता रेट चेंज करायचं म्हटलं तर काय करायचं? प्रॉफिट भागाकारामध्ये सेल. प्रॉफिट भागाकारामध्ये सेल. प्रॉफिट किती आहे? 25. भागाकारामध्ये सेल किती आहे? 125. 25 भागाकारात 125 करा. 25 एक 25, 25 पाची 1600, 1/5 म्हणजेच 20% ग्रॉस प्रॉफिटचा रेट आलेला आहे सेल्सवरती. 20%, 20%. मग आता सेल किती आहे क्वेश्चनमध्ये? 60,000. 60,000वरती 20% काढून घ्या. टू ग्रॉस प्रॉफिट 20% ऑन सेल. आता हे क्वेश्चनमध्ये कुठं सांगितलं नाही, आपण कॅल्क्युलेट केलं आहे. मग 20% काढा. 60,000वरती जर आपण 20% काढलं, 60 एक 60, 6 एक 6, 6 दुने 12,000 येऊन जाईल तुमचा ग्रॉस प्रॉफिट. किती आला? 12,000 रुपीज. 12,000 रुपये काय आला तुमचा? ग्रॉस प्रॉफिट आला. 12,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा वाटलं तर. 60,000 गुणाकारामध्ये 20%. हेकट 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 6 दुने 12,000 येऊन जाईल तुमचा ग्रॉस प्रॉफिट. 12,000 रुपीज ॲज इट इज लिहिलं. याच्यानंतर क्वेश्चनमध्ये पुढं काय विचारलं? पुढं काहीही नाही, डायरेक्ट काय करूया आता आपण ॲव्हरेज क्लॉजनी कॅल्क्युलेट करूया क्लेम वगैरे. मग टोटल करा. स्टॉक किती जळाला ऑन द डेट ऑफ फायर? स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करून घ्या. डेबिट साईड जर तुम्ही कॅल्क्युलेट केली या ठिकाणी करतो मी कॅल्क्युलेट. 1,000 प्लस 50,000 प्लस 4,000 प्लस 400 प्लस 1,500 प्लस 12,000 येऊन जाईल या ठिकाणी 68,900. किती आलं? 68,900. 68,900. या ठिकाणी परत चेक करू. 1,000, 50,000, 4,000, 400, 1,500 आणि 12,000. ओके, क्रेडिट साईड किती आहे? इकडं सुद्धा 68,900 यायला पाहिजे. क्रेडिट साईड आहे 60,000 अधिक 1,100 म्हणजे 61,100 मायनस करा 68,900. स्टॉक लॉस्ट किती येणार आहे आपला? स्टॉक लॉसची व्हॅल्यू तर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 12 किती आलं? टोटल थोडीशी आपली डेबिट साईडची चूक झाली आहे. बघा परत एक वेळेस कॅल्क्युलेट करूया. 10,000 प्लस 50,000 प्लस 4,000 प्लस 400 प्लस 1,500 प्लस 12,000 पर केलं 77,900 येतं. किती येतं? 77,900 येऊन जाईल इथली टोटल. 77,900 इकडची सुद्धा 77,900च येऊन जाईल. 77,900 टोटल. थोडीशी मिस्टेक झाली होती. 77,900. ठीक आहे. तर मग क्लोजिंग स्टॉक काढून घ्या. बॅलन्स इन फिगर क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक काढून घ्या. क्लोजिंग स्टॉक बॅलन्स इन फिगर किती येतं बघा. बॅलन्स इन फिगर 77,900 वजा 60,000 वजा 1,100 16,800 काय येईल? स्टॉक
फायर, ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी एवढ्या रुपयाचा स्टॉक शिल्लक होता. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 16,800. मग लगेच स्टेटमेंट ऑफ क्लेम बनवूया. काय असतं या ठिकाणी? स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती आहे या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला 16,800 ॲज इट इज घ्या, वजा सॅल्वेज स्टॉक लेस सॅल्वेज स्टॉक. सॅल्वेज स्टॉक किती आहे? सॅल्वेज स्टॉक क्वेश्चनमध्ये आपण सगळ्यात अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला. सॅल्वेज स्टॉक क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 1200 रुपयाचा काय झाला स्टॉक सेव्ह झालेला आहे. 1200 1200 रुपयाचा स्टॉक सेव्ह झाला. 16,000 वजा 1200 जर केलं 16,800 वजा 1200 जर केलं तर येऊन जाईल 15,600 स्टॉक ऑन द किंवा स्टॉक लॉस्ट म्हणून येऊन जाईल. 15,600 याला म्हणायचं आहे स्टॉक लॉस्ट. एवढ्या रुपयाचा माल जळाला. ओके. मग इन्शुरन्स कंपनीकडं क्लेम करायचा आहे तर ॲव्हरेज क्लॉज पॉलिसीनुसार करावं लागेल. ॲव्हरेज क्लॉज इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला? ॲव्हरेज क्लॉज इज इक्वल टू पॉलिसी अमाऊंट divided by stock on the date of fire. Stock on the date of fire multiply by गुणाकारामध्ये इथे लिहितो मी स्टॉक लॉस्ट. पॉलिसी अमाऊंट क्वेश्चनमध्ये किती आहे या ठिकाणी? पॉलिसी अमाऊंट बघा क्वेश्चनमध्ये द पॉलिसी टेकन आउट ऑफ फायर ₹5,000 ऑफ हिज स्टॉक. कितीची आहे पॉलिसी अमाऊंट? पॉलिसी अमाऊंट घेतली. पॉलिसी अमाऊंट क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे 5,000. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 16,800 ॲज इट इज 16,800 आणि स्टॉक लॉस्ट किती झाला 15,600. 15,600 गुणाकारामध्ये याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर येऊन जाईल बरोबर या ठिकाणी पाहू शकता 4,642.8 म्हणजे 4,643 रुपयाचा क्लेम आपण करू शकतो. 4,643 रुपयाचा क्लेम या ठिकाणी IC कडे इन्शुरन्स कंपनीकडे करू शकतो. ठीक आहे. चला तर हा होता ॲव्हरेज क्लॉजचा किंवा प्रॉफिट ऑन कॉस्ट क्वेश्चन. बाकीचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया पुढचा क्वेश्चन.